भाजपचे नेते राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झाले आहेत। अर्धा तास होत आलाय त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। शिवतीर्थावरती या घडामोडी घडतायत। शिवतीर्थावरती नेमकं काय होतंय? देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीनं चर्चांना उधाण आलेलं आहे आणि आता अर्ध्या तासापासून ही जी चर्चा सुरू आहे त्यात कोणकोणते मुद्दे जे आहेत ते चर्चिले जात आहेत हा मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय। एकीकडे आपण पाहतोय की राज ठाकरे पुन्हा भाजप सोबत जाणार का हा प्रश्न उपस्थित केला जातोय। मुंबईत या घडामोडी घडतायत तर पुण्यामध्ये काही फ्लेक्स लागलेत, बॅनर्स लागलेत, त्यांच्याबद्दलही चर्चा सुरू झाली आहे ज्यावरती लिहिलंय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का। काही कार्यकर्ते या सगळ्याबद्दल जाणून घेऊ। तुर्तास एक सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते आहे। अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे आमदार होणार असल्याची चर्चा रंगतीये। अमित ठाकरे आमदार झाल्यास भाजप मनसेंची युती जी आहे ती शक्य होऊ शकते का असं बोललं जातंय। महापालिका निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या त्या दृष्टीनं घडामोडी घडताना पाहतोय। आपल्या प्रतिनिधी वैदेही काडेकर आपल्या सोबत जोडले गेले आहेत। वैदेही, अत्यंत मोठा एक प्रश्न उपस्थित केला जातोय की अमित ठाकरे हे आता भाजपच्या गोटातून आमदार होऊ शकतात। काय सविस्तर अपडेट आहे? नक्कीच आपण बघतोय की राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न सुटल्यानंतर आता या कोट्यामधून कोण कोण आमदार होणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं होतं आणि अशाच वेळेस आता अमित ठाकरे यांचं नाव देखील पुढे येताना बघायला मिळत आहे। एकीकडे आपण बघतोय की राज ठाकरे यांच्या घरी येऊन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांना शुभेच्छा देताना देखील बघायला मिळत आहेत। या ठिकाणी स्वतः ते उपस्थित झालेले आहेत आणि अर्थात ही भेट जी आहे ती राजकीय देखील आहे आणि या भेटीमध्ये एकूणच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडी संदर्भात खरं तर चर्चा होत असल्याची देखील चर्चा आहे। खरं तर राज ठाकरे यांनी महायुतीच्या सोबत यावं ही खरं तर गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती आणि तसंच अनेकदा लोकसभा निवडणुका असू दे नंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी असू दे अशा संदर्भातलं चित्र दिसून आलं होतं। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेनं आपले उमेदवार रिंगणामध्ये उतरवल्यानंतर मनसे ही स्वतंत्र लढणार असल्याचं स्पष्ट झालं होतं आणि आता पुन्हा एकदा स्वतः देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी आलेले आहेत आणि आपण बघतोय की याच भेटीमध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांसंदर्भात देखील चर्चा होत असल्याची बघायला मिळत आहे। अमित ठाकरे यांचं नाव सध्या पुढे येताना बघायला मिळत आहे आणि अमित ठाकरे हे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून आता विधान भवनात जाणार असल्याची माहिती देखील मिळत आहे आणि एकूणच या सगळ्या संदर्भात सध्या चर्चा सुरू असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते। वैदेही, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी सांगितलेत की नेमकं या भेटीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदारांचा। खरं तर पाहिलं आपण तर अजित पवारांच्या पत्नी असो त्यांच्या संदर्भात मुद्दा असो किंवा मुंडेंसंदर्भात मुद्दा असो हे पुन्हा एकदा हे नव्यानं घडतंय असं नाहीये। मात्र राज ठाकरे कितपत तयार होऊ शकता या तडजोडीसाठी किंवा या ऑफरसाठी जी अमित ठाकरेंसाठी आली आहे। अमित ठाकरेंचा जो पराभव झाला होता त्यावरून राज ठाकरेंवरती टिप्पणी केली गेली होती आणि त्यानंतर आपण पाहतो ही ऑफर घेऊन जर भाजप जात आहे तर राज ठाकरे किती यासाठी अनुकूल असू शकतात? नक्कीच आपण बघतोय की मनसे हा पक्ष जो आहे तो सध्या तळागाळातला पक्ष आहे, प्रादेशिक पक्ष आहे आणि खास करून स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये मनसेचं मोठं पाठबळ मिळणं अपेक्षित आहे आणि अशामध्ये जर मराठीचा मुद्दा आहे किंवा भूमिपुत्रांचा मुद्दा आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर महायुती निवडणुकीला सामोरं जाते तर निश्चितच मनसे त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो आणि अशामध्येच राज्यपाल नियुक्त आमदारांसंदर्भात जर लोकसभा निवडणुकीच्या आधी या संदर्भात चर्चा झाली असल्याची देखील माहिती जी आहे ती सध्या सूत्रांकडून मिळत आहे। जेव्हा अमित शहा आणि मोदी जेव्हा मुंबईमध्ये आले होते त्यांनी सभा घेतली होती त्याच दरम्यान या सगळ्या संदर्भात बातचीत झाली असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे। मात्र आता जर त्यावेळेस जी बातचीत झाली होती ती आता पूर्णत्वाकडे नेण्याची वेळ आली असल्याचं देखील दिसून येत आहे आणि अशाच वेळेस अमित ठाकरे यांचं नाव सध्या पुढे येताना बघायला मिळत आहे। अमित ठाकरे हे महत्त्वाचा दुवा असू शकतात महायुतीमध्ये मनसेच्या पदार्पणासाठी आणि अशातच अमित ठाकरे जर राज्यपाल नियुक्त कोट्यामधून जर आमदार झाले तर निश्चितच मनसेचा मोठा उपयोग हा स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपला घेता येईल कारण ग्राउंड लेवलचा पक्ष असल्यामुळं भूमिपुत्रांचा प्रश्न असू दे तर मराठीचा प्रश्न असू दे या सगळ्या प्रश्नांना एकत्रित करून महायुती जी आहे ती स्थानिक स्वराज्य निवडणुकीला सामोरं जाऊ शकते आणि अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मनसेचा उपयोग हा महायुतीला होऊ शकतो असंच कॅल्क्युलेशन सध्या करण्यात आलं असल्याची देखील माहिती मिळत आहे।
आणि या संदर्भात चर्चा याच्या बैठकीमध्ये देखील होत असल्याची माहिती मिळते. अच्छा, धन्यवाद वैधी. आपण अनेक महत्त्वाचे मुद्दे दिलेत. आपण अशाच जोडून राहा आमच्या सोबत. परंतु एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्या प्रेक्षकांना सांगतेय, जी आताच वैदेहीने आपल्यासोबत सांगितलीये, ती म्हणजेच लोकसभेच्या आधीपासून हे सगळं होताना दिसतंय. लोकसभेत आपण पाहिलं तर मेळावा घेऊन राज ठाकरेंनी एक घोषणा केली होती, ती म्हणजेच बिनशर्त पाठिंबा त्यांनी भाजपला दिला होता. आणि तेव्हा नेमकं काय तडजोड झाली असेल, काय गोष्टी चर्चेला गेल्या असेल, कुठल्या मुद्द्यांवरती मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिला असेल, हा प्रश्न उपस्थित केला जात होता. ते नेमकं आता पूर्णत्वाला जात आहे का असं बोललं जात आहे. कारण की राज्यपाल नियुक्त किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत आमदारांच्या, त्याबद्दल तेव्हाच चर्चा झाल्याचं एक जे आहेत सूत्रांकडून माहिती मिळतीये. आणि आता विधानसभेला जेव्हा अमित ठाकरेंचा पराभव झाला आहे, टीकेचं धनी जे आहे ते मनसेला व्हावं लागलं आहे, त्यानंतर पुन्हा एकदा भाजप त्यांच्याकडे आली आहे आणि ती जी ऑफर दिली होती किंवा तो जो शब्द दिला होता तो पाळला जातोय असंही आता बोललं जात आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून जर अमित ठाकरे हे आमदार झाले तर ते एक महत्त्वाचा दुवा असू शकतात भाजप आणि मनसे यांच्या युतीमधला. कारण की अमित ठाकरे जेव्हा स्वतःची सीट नाही घेऊन येऊ शकले, तेव्हा अगदी मित्रपक्षच असलेले अजित पवार जे आहेत त्यांनी